बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी हा डौर फिरवी तो डुगडुग ऐका डौर फिरवी तो डुगडुग ऐका 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 पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी तू ऐक नाग बाई तू राम नाम घेई तू ऐक नाग बाई तू राम नाम घेई मानव देह आल्या जन्माला संसार केला काही मानव देह आला जन्माला संसार केला काही घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी तुम्ही म्हणशान घरदार हो तुम्ही म्हणशान घरदार इथं सगळंच राहत सार तुम्ही म्हणशान घरदार इथं सगळंच राहत सार माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी ऐका बर का तुम्ही म्हणशान पैसा आडका तुम्ही म्हणशान पैसा आडका इथं सर्वच राहत बर का तुम्ही म्हणशान पैसा आडका इथं सर्वच राहत बर का माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका आलिया संसारा उठा वेगे करा शरणदा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे बघा जन्माला आल्यानंतर माणूस माझी आई माझा बाप थोडा मोठा झाला की माझी बहीण माझा भाऊ अजून थोडा मोठा झाला की त्याचं वाटोळं होतं बरं का म्हणजे लग्न होतं मग तो काय करायला लागतो माझी बायको माझी बायको माझी बायको अरे बाबा तुझीच बायको आम्ही कुठं म्हटलो आमची बायको आहे नंतर म्हणतो माझे पोरं माझे पोरं माझे पोरं माझे पोरं माझे पोरं आणि या सगळ्या धबडक्यात तो काय करतो ज्या पांडुरंगाने जन्माला घातलं ना त्याचंच नामस्मरण करायला विसरून आता 4 मिनिटं झालं लक्षात घ्या बाबांनो सिकंदर जग जिंकायला निघाला होता सिकंदर जग जिंकायला निघाला होता नवे नवे जग जिंकलं होतं पण त्या सिकंदराने जाण्याच्या आधी काय सांगितलं ज्यावेळेस मी जाईल ना तर तिरडीच्या बाहेर माझे दोन्ही हात असे काढा की सांगा जो सिकंदर जग जिंकायला निघाला होता तो खाली हाताने चाललाय तो खाली हाताने चाललाय बाबांनो जन्माला येताना कमरेचा करदोरा नसतो आणि जाताना देखील नसतो मग तुमचं काय आहे
म्हणून तुम्ही इथून घेऊन जाणार आहे. आणि म्हणून बघा काय म्हणावंसं वाटतं. पुढे फार भारी आहे बरं का. हा पिंगळा काय म्हणतो बरं. हा पिंगळा कधी यायचा माहिती आहे का? माहितीये कधी यायचा? कधी यायचा? अगदी पहाटे पहाटे 3:30-4 वाजता हा पिंगळा यायचा. मी जरा लोककलेचा माणूस आहे म्हणून थोडस सांगतो. माझ्या अभ्यासाअंती या लोककला प्रकाराला पिंगळा का नाव पडलं असेल बघा. आपण बघा अजूनही 3:30-4 वाजता पहाटे पिंगळा नावाचे पक्षी जोरजोरात आवाज करतात. पहाटे खेडेगावात जाऊन बघा. म्हणजे त्या पक्ष्यांचा किलबिलाट करणे आणि या लोककलावंतांनी त्या वेळेत येणे, हा वेळ एक झाला म्हणून त्याला पिंगळा हा लोककला प्रकार नाव पडले. आणि पुढे जाऊन हा पिंगळा काय म्हणतो बघा. तुम्ही मंचान सोनान पोरे. हे मॅटर सगळ्यात मोठं असते. हे मॅटर आहे ना सगळ्यात मोठं असते. सुना आणि पोर हेच आपले घात करीत. तुम्ही मंचान सोनान पोर हो, तुम्ही मंचान सोनान पोर हे तुमच्या मागचे चोरे. तुम्ही मनशान सोनान पोर हे तुमच्या मागचे चोर. माणूस मेल्यावर खापर फोडतीन खांद्यावर. माणूस मेल्यावर खापर फोडतीन खांद्यावर.